टाकेहर्ष ग्रामपंचायत कार्यालयावर ध्वजारोहण न केल्यानं ग्रामसेवकावर निलंबनाच्या कारवाईची मागणी। प्रत्येक वर्षी 26 जानेवारीला संपूर्ण भारतात प्रजासत्ताक दिन साजरा थाटामाटात केला जातो। 26 जानेवारीला सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयांमध्ये मोठ्या जल्लोषात हा दिवस साजरा केला जातो। 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय राज्यघटना अंमलात आणली गेली। यामुळेच भारताला लोकशाही मिळाली, म्हणून हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो। भारतात प्रजासत्ताक होण्याचा पहिला वर्धापन दिन 26 जानेवारी 1951 साली करण्यात आला। यावर्षी म्हणजे 2026 मध्ये भारतीय राज्यघटना स्वीकारल्याला 77 वर्ष पूर्ण झालेत। त्र्यंबकेश्वर तालुक्यातील टाकेहर्ष ग्रामपंचायत कार्यालय इथं 26 जानेवारीला ध्वजारोहण करण्यात आलं नाही। 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन किंवा 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन या राष्ट्रीय सणाच्या शासकीय कार्यालयावर राष्ट्रीय ध्वज न फडकवणं हा राष्ट्रीय सन्मान अपमान प्रतिबंधक अधिनियम 1971, प्रिव्हेन्शन ऑफ इन्स्टिट्यूट ऑफ नॅशनल ऑनर्स ऍक्ट 1971 अंतर्गत दंडनीय गुन्हा दाखल करण्यात यावा व सदर ग्रामसेवकाला तात्काळ निलंबित करण्यात यावं व गुन्हा दाखल करून निलंबित करण्यात यावं असं भारतीय जनता पार्टीचे उत्तम लिलके व श्रमजीवी संघटनांचे पदाधिकारी व गावकरी यांनी कारवाईची मागणी करण्यात आली। ग्रामसेवकावर कारवाई झाली नाही तर पंचायत समिती त्र्यंबकेश्वर कार्यालय इथं जन आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला। काल घडलेला प्रकार राष्ट्रीय ध्वजाचा अपमान ग्रामसेवकांकडून आम्हाला अपेक्षित नव्हता, परंतु मी आज ग्रामस्थांच्या वतीने आज BDO साहेबांना पत्र दिलेलं आहे आणि त्याच्यावरती BDO साहेबांनी आम्हाला सांगितलंय की आम्ही चौकशी करून व्यवस्थितरित्या त्यांच्यावर कार्यवाही करू आणि आम्हाला अपेक्षा आहे का खरोखर न्याय आम्हाला मिळेल, कारण झेंड्याचा अपमान म्हणजे आपल्या देशद्रोहच आहे आणि त्याच्यासाठी त्यांना ती योग्य ती शिक्षा प्रशासन देईल अशी मला ग्वाही आहे। प्रशासनाकडून मला अपेक्षा आहे आणि ती माझी अपेक्षा पूर्ण होईल असं मला वाटतंय। धन्यवाद। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी जयवंत हागोटे, त्र्यंबकेश्वर।